नेपाळ येथील एका महिलेची प्रेम संबंधातून हत्या करून मृतदेह गोणीमध्ये भरून जव्हार नाशिक मार्गावरील वाघ नदीमध्ये फेकल्याची घटना घडली होती। मृतदेह भरलेल्या गोणीवर असलेल्या SM-28 या अक्षरावरून महिलेच्या प्रियकरासह इतर 2 साथीदारांना अटक करण्यात मोखाडा पोलिसांना यश आले आहे। नेपाळ येथील राहणारे काजोल गुप्ता आणि राजकुमार वरही यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते। काजोल ही राजकुमार याच्यासोबत लग्नासाठी हट्ट करत असल्याने तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिची हत्या करण्याचा विचार केला। याकरिता राजकुमार वरही याच्या वडिलांचे सेलवास येथे राहणारे मित्र सुरेश सिंग यांची वाहन चालक बालाजी वाघमारे यांची मदत घेण्याचे ठरवले। याकरिता राजकुमार यांनी काजोल यांना नेपाळ येथून सेलवास येथे घेऊन आले। त्यानंतर सेलवास येथून बालाजी वाघमारे यांच्या गाडीतून डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात आणि त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात फिरवून आणले। नाशिक येथून परत येत असताना मोखाडा येथील जंगलात तिचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली। सुरेश सिंग यांनी आणलेल्या गोणीत त्यानंतर तिला भरले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला 1 एप्रिलला पहाटे नाशिक जव्हार मार्गावरील घाटकरपाडा गावाच्या हद्दीतील वाघ नदीच्या पाण्यात टाकून दिले। याबाबत काही तासातच पोलिसांना गोणीतील मृतदेह आढळून आल्यानंतर मोखाडे पोलिसांनी अनोळखी महिलेचा खुनाचा तपास सुरू केला। हा मृतदेह भरलेल्या गोणीवर SM-28 अशी अक्षरे असल्याने आणि गोणीमध्ये मटारचे दाणे असल्याचे दिसून आले। घटनास्थळ परिसरात नाशिक येथून रात्री अपरात्री भाजीपाला वाहतूक होत असल्याने नाशिक परिसरात तपास सुरू केला। यावेळी SM-28 मटार हे मध्य प्रदेश आणि सिमला येथून महाराष्ट्रात येत असल्याचे व ती गोणी सिमला येथील व्यापाऱ्यांकडून पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली। सिमला येथे अधिक चौकशी केली असता मटार मालाच्या 28 गोण्या या वापी येथील भाजीपाल्याचे होलसेल व्यापाऱ्यांकडे पाठवण्याचे निष्पन्न झाले। वापी येथील होलसेल व्यापाऱ्याकडे चौकशी करून 6 ते 7 व्यापाऱ्यांना मटाराच्या गोण्या गेल्याचे समजले। या व्यापाऱ्यांना विचारपूस आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोधपत्रिका वापी परिसरात प्रसिद्ध केली। वापी आणि सेलवास परिसरात लावण्यात आलेल्या शोधपत्रिकेवरून गुप्त बातमीदाराकडून मृत महिला ही गुन्हा घडण्याच्या 3 दिवसापूर्वी महालक्ष्मी मंदिर कासा येथे आल्याचे कळले। याद्वारे CCTV फुटेजच्या आधारे तपास करत प्रियकर राजकुमार वरही सुरेश सिंग आणि वाहन चालक बालाजी वाघमारे यांना अटक केली असून पुढील तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले आणि स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। या आरोपींना 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर जव्हार नाशिक मार्गाच्या परिसरात अनेक ठिकाणी वनपट्ट्यांचा भाग असल्याने या भागात यापूर्वी देखील अनेक वेळा गुन्हे घडले आहेत। आरोपी मृतदेह लपवण्यासाठी अशा ठिकाणांचा अनेक वेळा वापर करतो। मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी छुपे CCTV कॅमेरे लावले असून या भागात घडलेल्या गुन्ह्यांपैकी सर्व गुन्हे निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले। तसेच या भागात नाकाबंदी, चेकिंग, पेट्रोलिंग देखील होत असल्याचे त्यांनी सांगितले।